नमस्कार, मी भीमराव पटेल पाटील. BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला परखड मत आपलं व्यक्त करून झापले. आता हे झापण्याचं कारण काय, तर त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर ही बातमी गोदी मीडिया सोडून सगळीकडे बातमी आहे आणि जोरदार अशी बातमी आहे मुंबई हायकोर्टाची. मुंबई हायकोर्टाने जे काही प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न आज सुप्रीम कोर्टानं उपस्थित केले पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं लक्ष दिलं पाहिजे. पण असो, खालच्या कोर्टानं का होईना, म्हणजे हायकोर्टानं का होईना, पण हे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं देशभर या प्रश्नामुळं भारतीय जनता पक्षामध्ये सन्नाटा पसरलाय चांगला. मोदी शहा यांना चॅलेंज करणारा आतापर्यंत सुप्रीम कोर्टाकडे कोणी जज नाही किंवा हायकोर्टाकडे कोणी जज नव्हता. की आता हे बाकीचे तर निवडणूक आयोग वगैरे हे सगळे मांजरम्याव झालेले, ते सगळे त्यांचं काम करा. पण एका जजेसनं असं जजमेंट आणि असा निकाल दिला आणि असं मत आपलं तोंडी परखड व्यक्त केलं की त्यामुळं मोदी शहा यांची खरंच झोप उडली. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की कुणाबद्दल हे जे न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे, त्यांनी कुणाच्या केसमध्ये असं म्हटलं, तर का म्हटलं, त्यांचा बोलण्याचा रोष आणि उद्देश काय नेमका, तर हे सगळं प्रकरण आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. देशातल्या 22 राज्यांमध्ये सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. मात्र 2014 पासून जे सरकार विकासाच्या मुद्द्यावरती निवडून आलं, ते सरकार मात्र विकासाचे मुद्दे भरकटवून हिंदू मुस्लिमच्या मुद्द्याकडेच फक्त वळालेलं आहे. आज रोजी देशामध्ये निवडणुका ज्या लढवल्या जातात त्या फक्त आणि फक्त हिंदू आणि मुस्लिम या दोनच गोष्टींवरती निवडणुका लढल्या जातात भारतीय जनता पक्षाकडून. त्यामध्ये सुद्धा मदरसे बंद करणे, मशिदा पाडणे, बुलडोजर त्याच्यावर चालवणे, त्याचं काहीतरी कमी असलेल्याचं काढणं की कुठं बेकायदेशीर आहे, कुठं हेच आहे, कुठं तेच आहे, असं काहीतरी काढून त्या इमारती जमीनदोस्त करणे. न्यायिक प्रक्रियेमध्ये सुद्धा जात बघून न्याय दिला जातो. हिंदू मुस्लिम केलं जातं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, त्याच्यावरती त्या माणसाला सुद्धा न्याय मिळतो. म्हणजे अशी परिस्थिती आज देशाची सुरू आहे. इतर देश, आपल्या शेजारची राष्ट्र, चीन असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, अमेरिका, जपान, जर्मन, हे देश जे आहेत हे प्रगतीपथावरती चालले. चायना सारखा देश, अमेरिकेसारखा देश आपल्यापेक्षा 100 पटीनं पुढे, 100 वर्ष पुढे येतो तंत्रज्ञानामध्ये. मात्र आपण हिंदू मुस्लिम करत राहिल्यानं देशाची प्रगती खुटली आणि अधोगतीकडे सगळे निघालेले. माणसामध्ये एवढं विष कालवलं गेलेलं आहे जात आणि धर्माचं, की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, दुसऱ्याचा धर्म कसा वाईट आहे, याबद्दल माणसांच्या मनामध्ये विष पेरलं गेलं हे राजकारणी लोकांकडून. आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये असा झालेला आहे की हिंदू मुस्लिम कट्टरतावाद झालेला आहे. दलित, इतर जाती कट्टरतावाद झालेला आहे. ख्रिश्चन हिंदू कट्टरतावाद झालेला आहे. म्हणजे देश एक संघ राहून देश प्रगतीपथावरती नेणं गरजेचं असताना आपल्याकडे फक्त जात आणि धर्मावरतीच राजकारण केलं जाते. आता असंच एक केस, तसंच त्याचं प्रकरण, त्याचबरोबर या जे राजकारणी लोकांनी, म्हणजे देशातल्या आता सध्या जे सत्तेत सरकार जे आहे हे भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं असा आपला दबदबा सगळ्या कानून व्यवस्थे, कायदा व्यवस्थेवरती बनवलेला आहे की पोलीस असेल, कुठला सरकारी अधिकारी असेल, कोर्ट असेल, निवडणूक अधिकारी असेल, हे सगळेच्या सगळे गुलाम बनलेत भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यातच काही लोक असे अजून जिवंत आहेत की ते काही केल्या कशालाही घाबरत नाही. अगदी
मरणदारात आलं असलं तरी ते कुणालाही घाबरत नाहीत. काय करतील, फार फार तर मारून टाकतील. आज नाही तर उद्या मरण येणारच आहे, मरायचंच आहे, मग कशाला घाबरायचं, असं म्हणणारे सुद्धा काही लोक आहेत. बघा, पाठीमागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते चंद्रचूड. तेव्हा लोकांना वाटलं की चंद्रचूड आहे म्हणजे सगळे निर्णय योग्य होतील असं वाटलं लोकांना. परंतु ते नंतर शेवटच्या काळात लोकांना कळालं की हे नरेंद्र मोदीचंच माणूस आहे. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. मात्र आता मुंबई हायकोर्टाचे जे जज आहेत त्यांनी एका निकालामध्ये बरंच काय असं म्हटलं, तर ते सुद्धा जजमेंट त्यांचं आपण ऐकू. आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे बघा, मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार आहेत आणि त्यांनी सरकारला असं झापलंय की नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जाते का, असा प्रश्न सरकारला विचारला. आणि हे नेमकं काय चाललेलं आहे, नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे का? जर लोकांनी पेपरफुटी सारख्या मुद्द्यावरती निषेध केला तर तुम्ही त्यांच्यावरती थेट गुन्हे दाखल करणार का? भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या म्हणून एखाद्या नागरिकाला तडीपार केलं जाऊ शकतं का, असा सुद्धा प्रश्न या जज महोदयांनी विचारला, माधव जामदार यांनी. आणि त्यानंतर देशातल्या नागरिकांना निषेध आणि आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा या देशामध्ये नाही का, असा प्रश्न सुद्धा या जज महोदयांनी विचारला. बघा, जस्टिस मुंबई हायकोर्टाचे हे न्यायमूर्ती आहेत आणि हे याचं कारण काय झालेलं आहे, तर एका मुस्लिम समाजाच्या म्हणजे लोकसभा निवडणूक लढवलेल्या एका उमेदवारानं एका आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, सरकार मुर्दाबाद, जे काही चांगली कामं करत नाही, जातीवाद वाढवतंय सरकार, अशा कारणामुळं काही घोषणा दिल्या होत्या आणि त्या घोषणाच्या अनुषंगानं पोलिसांनी त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमधनं सुटल्यानंतर त्यानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आता ते सगळं प्रकरण काय, आता ते एकंदरीत आपण बघा, ऐका. नागरिकांना भारत सरकारचा गुलाम करून ठेवलंय का, असा करडा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची जोरदार कानउघाडणी केली. नागरिक आंदोलन करू शकत नाही, विरोध करू शकत नाही, हे चालवलंय का, असा सवाल हायकोर्टानं केला. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं सरकारला पुढे होऊन सुनावलं. सोशलिस्ट डेमोक्रेटिक पक्षाच्या सईद चौधरी यांनी पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर आंदोलन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची नोटीस जारी केली आणि त्यावरून कोर्टानं संतापून मुंबई पोलिसांची आणि सरकारची कानउघाडणी केली. एवढे पेपर फुटतायत, त्या विरोधात आंदोलन केलं तर तुम्ही केसेस टाकणार का, असा सवाल कोर्टाने केला. महाराष्ट्रात घोडे बाजार सुरू आहे, याचिकाकर्त्यांनीही पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच असा टोलाही कोर्टाने लगावला. भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या तर तुम्ही हद्दपारी करणार का, असा सवाल करत हायकोर्टाने झापलेला आहे. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे नाहीत, असंही कोर्टाने सुनावलंय. बघा, हे कोण म्हणतंय, हे मुंबई हायकोर्टानं हे सगळं झापले आणि हे नुसतं राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला सुद्धा नागरिकांना भारत सरकारचा गुलाम करून ठेवलंय का, असा करडा सवाल करत मुंबई हायकोर्ट के जस्टिस मुंबई हायकोर्टाचे जस्टिस राम माधव यांनी एका सुनावणी दरम्यान हे सगळं म्हटलेलं आहे. म्हणजे एक चौधरी नामक एका व्यक्तीनं राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्याला तडीपारीची नोटीस पोलिसांनी दिली. बघा, या देशामध्ये आंदोलन करणं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते. लोकांना दाबण्याचं काम करते. आमदार फोडतायत, खासदार फोडतायत आणि त्याच्यावरनं सुद्धा मुंबई हायकोर्टाचा संताप आपल्याला पाहायला मिळाला. मात्र ह्याच्यामध्ये अजून सुप्रीम कोर्टानं काही केलं नाही. सुप्रीम कोर्ट हे भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर बनलंय असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. बघा, अनेक निर्णय झाले,
जसं की पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिथं 27 लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं गेलं आणि त्यावरती 27 लाख लोक वंचित राहिले. मात्र तिथली लोक हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. ज्यावेळेस लोक सुप्रीम कोर्टामध्ये 27 लाख गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणतंय की ठीक आहे, यावेळेस मतदान करू नका, पुढच्या वेळेस करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालेलं होतं पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये. आणि जामदार यांनी जो हा आताचा ऐतिहासिक निकाल दिला, हा देश पातळीवरती बरंच काही सांगून जातो. ही जी न्यायिक व्यवस्थेमध्ये जो मुरदाडपणा आलेला आहे, न्यायिक व्यवस्थेमध्ये जो आता भोंगळ कारभार चाललेला आहे, अशा कारभाराला चाप लावणारा हा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे. केंद्र सरकार जर चुकीचं काय करत असेल किंवा कुठलीही एजन्सी, मग ती ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग हे जर काही चुकीचं करत असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार चुकीचं करत असेल, उद्योगपती काय चुकीचं करत असेल, तर त्याला चाप लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्टात आहे. मात्र सुप्रीम कोर्ट जर सरकारच्या ताटाखालचं मांजर झालं, सरकारच्या बाजूने जर निकाल देत असेल, तर मात्र देशामध्ये हुकुमशाही यायला जास्त काळ लागणार नाही आणि त्या दिशेनं सध्या वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकार आंदोलकांची मुस्कटदाबी करते, विरोधात बोलायला लागला की त्याला आपल्या पक्षामध्ये घेतंय. म्हणजे हे पक्ष बदलला की त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जो विरोध करतोय त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं जातंय. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. म्हणजे त्यानं काय कालवा केला की लगेच त्याला पैशाची वापर द्यायची आणि आपल्या पक्षात घ्यायचं. आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं की ठाकरे गटाचे 6 खासदार गेले, आमदार गेले. या अगोदर सुद्धा 13 खासदार गेले, 40 आमदार गेले पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे सगळ्या देशभर हेच चाललेलं आहे. परवाच एक प्रकरण आपण पाहिलं असेल की तामिळनाडूमध्ये विजय थालापतीचं सरकार पाडण्यासाठी 50-50 कोटी रुपयाच्या आमदारांना ऑफर दिली. 15 आमदारांना फक्त अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करायचं म्हणून. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षानं आता सध्या काय सुरू केलंय, घोटाळे करायचे भरमसाठ आणि त्या पैशांनी आमदार खासदार फोडायचे, सरकार पाडायची. आणि हे सगळ्या लोकांना दिसते. जे न्यायमूर्ती महोदय आहेत त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, परंतु अनेक जण घाबरतात आणि घाबरून बोलत नाहीत. न्यायमूर्ती सुद्धा घाबरून बोलत नाहीत. नको बाबा म्हणतात, घाबरून काय करावं, उद्या ज्याला आपल्यावर कारवाई काय झाली तर, असं म्हणून हे सगळे घाबरतात. तर असंच आता हे जे राम जामदार जे आहेत, अशीच काही जजेस मंडळी पाहिजे आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये काम करणारी पाहिजे, सुप्रीम पाहिजे. तेव्हाच अशा सरकारला चाप बसेल. सरकारला खडे बोल सुनावण्याची ताकद आज कुठल्याही न्यायालयामध्ये नाही. न्यायालय हे सरकारच्या बाजूनेच निकाल आणि निर्णय देते, हे आपल्याला दिसलेलं आहे. आता न्यायालयाने स्पष्ट असं आपलं मत नोंदवलेलं आहे की जर आंदोलन करणार, आता पेपर लीक आहे, आता हे या प्रकरणामध्ये हायकोर्टानं बरंच काय म्हटलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 10 वर्षाच्या मुलाचं निधन झालं आणि विधान भवनामध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा सुरू होता. उपसभापती पदाची माळ गळ्यात टाकण्याचं काम सुरू होतं, लोक फोडण्याचं काम सुरू होतं. मात्र 10 वर्षाचा बालक मृत्युमुखी पडला, त्याच्याशी कुणालाही काहीही देणं घेणं नाही, अशा भाषेत हायकोर्टानं या सरकारला सुनावलं. म्हणजे बऱ्याच प्रकरणामध्ये पेपर लीक होत आहेत, आमदार फुटतायत, खासदार फुटतायत, याच्याकडं काही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं हायकोर्टानं घेतल्या आणि हायकोर्टानं फटकारलं यांना की बाबा, हे सगळं होत असताना तुम्ही जर आंदोलनकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करणार असाल, त्याला तडीपारीची नोटीस देणार असाल, तर हे योग्य नाही. पोलीस हे आमदार खासदारांचे रखवालदार नाहीत, तर ते जनतेचे सेवक आहेत, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. पोलिसांचे सुद्धा कान टोचायला कमी केले नाही. म्हणजे तुम्ही सरकारचं ऐकून जर सर्वसामान्यांवरती कारवाई करत असाल तर मात्र ते खपवून घेतलं जाणार नाही, असं हे मुंबई हायकोर्टानं सांगितलं.
बघा आता हे कोर्ट पर्यंत आले, गळ्यापर्यंत आले लोकांच्या, म्हणजे कोर्टाला सुद्धा कळतंय की हे सगळी लोकशाही संपून जाईल जर आपण काही ह्याच्यामध्ये निर्णय नाही घेतला तर ह्या अशा गोष्टींमध्ये सुद्धा कोर्टानं न्यायिक बाजू मांडली पाहिजे, कोर्टानं सुद्धा बोललं पाहिजे, कोर्टानं सुद्धा न्यायनिवाडा व्यवस्थित केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव काळे पाटील, BKP मराठी 24 मराठी, इंदापूर, पुणे.